नीट घोटाळ्याचे लातूर कनेक्शन उघड झाले। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांसह अन्य दोघांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नवीन पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्यातल्या एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं। लातूरमध्ये अटक करण्यात आलेल्या जलील खान उमर खान पठाण नावाच्या शिक्षकाला एटीएसने केलेल्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर आली। त्याच्याकडे 12 विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड सापडल्याचं समोर आले। सोबतच परीक्षा आणि उमेदवारांसंदर्भात अनेक व्हॉट्सअॅप चॅट आढळले। रोहित पवार राज्यपालांची भेट घेणार आहेत। दुपारी रोहित पवार राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत। नीट परीक्षेच्या प्रश्नांसंदर्भात राज्यपालांशी ते चर्चा करणार आहेत। पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणात एकूण 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बार मालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल केलाय। एकूण 4 कलम लावण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क विभागाने L3 बार रात्री सील केलाय। पब मालकासह 8 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातल्या ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने यांचं निलंबन करण्यात आले, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांनी पोलिसांसह सरकारवर निशाणा साधलाय। गेली काही वर्ष पुण्यात गुन्हेगारीनं उच्चांक गाठलाय। पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नाही, ती सोशल मीडियावर मिळते। तर विद्येच्या माहेरघराची ओळख ड्रग पबचं माहेरघर होते असा निशाणा जयंत पाटलांनी साधला। पुण्यामध्ये अशा घटना वारंवार घडत असतील तर सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केलं। 1-2 अधिकारीच नाही तर सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही देशमुखांनी केली आहे। विधानसभा जिंकण्यासाठी सत्ताधारी आमदारांना अर्थसंकल्पात पुन्हा भरीव तरतुदीची शक्यता आहे। 2 ते 5 कोटी रुपये आमदारांना भरीव निधी दिला जाणार असल्याची माहिती समोर आली। सत्ताधारी आमदारांनी जास्त निधी देण्याची मागणी केली, त्यामुळे लोकसभा पराभवानंतर सत्ताधाऱ्यांकडून आमदारांची अधिक काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कामाला लागले। राज्याच्या प्रभारीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेतला जाणार आहे। भाजपचे नवीन निवडणूक प्रभारी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। मंडळातल्या सदस्यांची नागपुरातल्या विधानसभेच्या 6 जागांवर काँग्रेसनं दावा केला। या जागा काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी दिली। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। त्यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम ठोकलाय। सूर्यकांत पाटील यांचा आजच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर आहेत। 547 कोटींच्या कामांचं ते भूमिपूजन करणार आहेत। यावेळी ते सभेलाही संबोधित करतील। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वाची मानली जाते। या सभेतून मुख्यमंत्री कुणावर तोफ डागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यसभा तसंच विधान परिषद मागणार नाही, विधानसभा लढवणार नाही, मात्र पक्षानं संधी दिल्यास ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असं स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंनी व्यक्त केले। रावसाहेब दानवे हे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेतात। अब्दुल सत्तार नेमकं कोणत्या दिशेला तोंड करून उभे राहतात त्यावर त्यांना विधानसभेला निवडून आणायचं की पाडायचं हे ठरवणार असल्याचं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। ते कोणती भूमिका घेतात यावर मी ठरवणार असल्याचं दानवेंनी म्हटलंय। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी, सफारीचं कापड आणि नथ वाटप होत असल्याचे प्रकार घडले। याबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। तक्रारीनंतर महसूल आयुक्तांनी 5ही जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। चिपळूण तालुक्यामधल्या सरपंचांचं शिष्टमंडळ मंत्रालयात मंत्री गिरीश महाजनांची भेट घेणार आहेत। जवळपास 60हून अधिक गावातल्या सरपंचांचं हे शिष्टमंडळ आहे। पावसाळ्यात चिपळूण शहराला पुराचा धोका, विविध प्रलंबित मागण्यांवर महाजनांची चर्चा होणार आहे। यवतमाळच्या आसेगाव देवी इथं ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला, त्यामुळे नाल्यांना पूर येऊन पाणी गावात शिरलंय। परिणामी काही काळ गावांचा संपर्क देखील तुटला होता। जवळपास 100 हेक्टरवरच्या लागवड क्षेत्राचं नुकसान झालं। अमरावती जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं, त्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पेरण्या खोळंबल्या।
उमरगा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। उमरगा तालुक्यातल्या माडस, गुगळगाव, वागदरी, कोरेगाव वाडीसह परिसरातल्या गावामध्ये तुफान पाऊस झाला। शेतात पाणी झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करमाड, जयपूर, भांबुर्डा, लाडगाव आणि कुंभेफळ यासह आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। त्यामुळे या शिवारातले असणारे छोटे मोठे ओढे आणि नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला। शिवाय शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। विजेच्या कडकडाटासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली। बलकिन्होळा इथं आता पावसाने गेल्या 7 ते 8 दिवसांपासून उघडीप दिली होती। काल झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। भुसावळ तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर वेल्हाळा गावातले नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। नदीला पाणी आल्यानं गावांचा पाणी प्रश्न मिटला। तळोदा तालुक्यातल्या बोरवाड गावातल्या नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो। या गावकऱ्यांना पावसाळ्यात पर्यायी रस्ताच नसल्यानं जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली। बोरवाड नदीवर पूल मंजूर केलाय, मात्र अनेक महिने उलटून देखील प्रत्यक्षात पूल बांधणीला सुरुवात होत नाहीये। अकोट तालुक्यामधल्या पनोरी गावकऱ्यांचा लोखंडी रॉडवरून जीवघेणा प्रवास सुरू आहे। पनोरीकडे जाणारा पठार नदीवरचा रस्ता पाण्याखाली गेल्यानं पनोरी गावचा तालुक्याशी संपर्क तुटला। त्यामुळे नागरिकांना लोखंडी रॉडवरून जीवघेणी कसरत करावी लागते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता खचलाय। डोंगरातून येणाऱ्या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मीटर खचल्यानं रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीला बंद करण्यात आला। जामगे रस्ता डोंगरातल्या मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पावसाच्या ठिकठिकाणी धोकादायक बनलाय। कोंडेश्वर धबधब्यावर अतिउत्साही तरुण स्टंट करताना पाहायला मिळतात। त्यात लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर येते। उत्साही पर्यटक कांडेश्वर धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात। त्यामुळे पर्यटकांनो, धबधब्यावर जात असाल तर जरा जपून स्वतःची काळजी घेऊनच मौज मजा करा। राज्यातले पुढचे 8 दिवस पावसाचे असणार आहेत। कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। पुढचे 4 दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला। परभणी जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं पिकं सुकू लागली। सोबतच अनेक भागात पेरण्याही खोळंबल्यात। जिल्ह्यात केवळ 35% पेरण्या झाल्याची माहिती आहे। दरम्यान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला। रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागातले शेतकरी चिंतेत आहेत। उन्हाळ्यात इथं धूळ पेरणी केली जाते, परंतु पावसाअभावी रोपांची उगवण न झाल्यानं पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली। अलिबागच्या खारेपाट भागातले शेतकरी रोहू पद्धतीने भाताची पेरणी करताना दिसतात। गेल्या 2 दिवसात वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले। आता पेरणीला वेग येणार आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 50% पेरण्या पूर्ण झाल्यात। दरम्यान पुढच्या 4 ते 5 दिवसात जिल्ह्यातली पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसानं पुन्हा पेरण्यांना गती आली। जिल्ह्यामध्ये 32% पेरण्या आटोपल्या असून सर्वाधिक सोयाबीनचा पेरा झाला। आतापर्यंत वसमत तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस झाल्यानं पेरण्या रखडल्यात। परभणीच्या गंगाखेडमध्ये विजेचा धक्का लागून 26 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला। शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता ही घटना घडली। पावसामुळे वीज प्रवाह खांबात उतरला होता आणि या खांबाला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला तब्बल 15 भटक्या कुत्र्यांनी घेरून तिच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला। महिला या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र सगळे कुत्रे महिलेच्या अंगावर धावून जात होते। हा धक्कादायक व्हिडिओ हैदराबादच्या मणिकोंडा इथल्या चित्रपुरी हिल्स मधला आहे। अकोल्याच्या पिंजर इथं विहिरीत पडलेल्या वळूला जीवदान देण्यात आले। जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या शिताफीनं या वळूला बाहेर काढण्यात आलं। दरम्यान गावातल्या या उघड्या विहिरीला आता लोखंडी जाळी लावण्याची मागणी नागरिकांनी केली। मावळमधल्या नाणोली गावच्या शिवारात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचं उघड झालं। नाणोलीतले प्रतीक भोसले शेतातल्या रस्त्याने जात असताना बिबट्या त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला। अन्नाच्या शोधात बिबट्या बाहेर पडत असल्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। आई जवळ केवढा बिबट्या केवढा आहे तू
पेंच व्याघ्र प्रकल्पात बारस वाघीण धमाल करताना दिसते. बारस आपल्या 2 बछड्यांसोबत बांद्रा तलावाच्या पाण्यात मस्ती करते. ती आपल्या बछड्यांसोबत पाण्यात उतरून थंडगार पाण्याचा मनमुराद आनंद लुटते. खुर्सापार गेटवरून सफारीवर निघालेल्या पर्यटकांना या मस्तीखोर वाघिणीचं दर्शन मिळालं. वन्यजीव प्रेमी इम्रान खान यांनी हा व्हिडिओ शूट केला. मुंबईतला बेलासी सुलतान पूल आजपासून बंद होणार आहे. मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड दरम्यानचा हा 131 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल आहे. पुढच्या 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल. या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी केली जाणार. राणीच्या बागेत मे महिन्यामध्ये पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. फक्त मे महिन्याच्या सुट्टीत 3 लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. 2024 वर्षात या बागेतली ही पहिली रेकॉर्ड ब्रेक गर्दी ठरली असून पालिका प्रशासनाला 1 कोटींहून अधिक रुपयांचं उत्पन्न मिळाले. गेल्या 5.5 महिन्यात 13 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा धडगाव या तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर दगड आणि झाडाच्या फांद्या टाकण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. हे दगड या ठिकाणी कुणी आणून ठेवले याबाबत स्पष्टता झाली नाही. सध्या चर्चांना उधाण आलं. मुळशी तालुक्यात चंदनाची झाडं तोडताना 3 जणांना ताब्यात घेण्यात आले. वनविभागाच्या क्षेत्रातल्या पूर्ण वाढ झालेली चंदनाची झाडं तोडताना ही कारवाई करण्यात आली. याबाबत वनविभाग आणि पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे. लोणावळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. बंदीच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या 112 वाहनांवर लोणावळा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ होते. केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी जास्तच फेसाळली. प्रदूषणामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होतं. नंदुरबारहून संत खंडोजी महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. दिंडीचं हे 198वावं वर्ष आहे. दिंडीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागणार आहे. दिंडी नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर हे 4 जिल्हे पार करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचं सेनगावात आगमन झालं. यावेळी दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. आज सकाळी मोठ्या उत्साहात महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. पालखीचा 12वा मुक्काम दिग्रस करहाळे इथं असणार. दुचाकीचा धक्का लागल्यानं संभाजीनगरमध्ये काल प्रचंड राडा झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता मोठी कारवाई सुरू केली. आतापर्यंत 30 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत, तर त्यातल्या 7 जणांवर दंगल घडवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. महाडच्या काळीज खरवलीतल्या खासगी कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी पळवल्या. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर टॉवरला बॅकअप देण्यासाठी शेल्टर रूममध्ये या बॅटऱ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र त्यातल्या 48 बॅटऱ्या चोरीला गेल्या.